आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी छोटे छोटे एफर्ट्स घेणं खूप गरजेचं आहे. आणि हे एफर्ट्स घेण्यासाठी असा किती वेळ लागतो? जास्तीत जास्त 40 ते 50 सेकंड्स किंवा त्याहून जास्त एखाद दुसरा मिनिट. पण त्यातून मिळालेल्या आनंदाच्या बळावर समोरची व्यक्ती त्याचा ताणतणावाने भरलेला संपूर्ण दिवस समाधानाने घालवू शकते. आणि म्हणूनच नात्यांमधले छोटे छोटे एफर्ट्स खूप महत्त्वाचे ठरतात. आणि मला सांगा, नात्यांवर काम करणं म्हणजे दुसरं काय? हेच तर असतं ना, की एकमेकांसाठी वेळात वेळ काढून काहीतरी स्वखुशीने छोट्या छोट्या गोष्टी करत राहणं, ज्यातून आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांचा वेळ आनंदाने उत्साहाने परिपूर्ण होईल. मग ते समोरचं नातं अगदी कोणतंही असू शकतं. भावंडांचं, पालकांसोबतचं, जोडीदारासोबतचं किंवा मित्रमैत्रिणींसोबतचं. आपण आपल्या लोकांसाठी दिवस रात्र पळापळ करतोय, पण एखादा मिनिट वेळ काढून इतरांना समाधान देणं ही खूप गरजेचं आहे. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आणि जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. साधारण 8-15 दिवसांपूर्वी बहिणीने मला एक फोटो पाठवला. त्या फोटोमध्ये पप्पांच्या डब्यासोबत तिने एक नोट लिहिली होती, जी तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत असेल. हॅव अ नाईस डे, अपनी मेहनत पे भरोसा रखो, लव प्रेरणा. आता ही नोट लिहिण्यासाठी मला वाटतंय तिला साधारण एखादा मिनिटच लागला असावा, लिहून चीट ती डब्यामध्ये ठेवण्यासाठी. आता हे असं का? तर त्यावेळेचे जे 4-5 दिवस होते ते खूप धावपळीचे होते पप्पांसाठी. त्यांना बाहेर बंदोबस्तसुद्धा होता आणि त्यांच्या कवितांचे कार्यक्रमसुद्धा होते. त्यामुळे बंदोबस्ताहून डायरेक्टच ते कवितेच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जात होते. घरी येणं त्यांचं जरा कमी होत होतं, त्यांची खूप धावपळ होत होती. आणि म्हणूनच तिने ही छोटीशी नोट त्यांच्या डब्यासोबत लिहिली आणि त्यांना ती डबा देऊन आली त्यांच्या ऑफिसच्या ठिकाणी. तर त्यावेळेला तिने मला हा फोटो पाठवला. ती आम्हा सगळ्यांसाठी प्रत्येकच वेळेला असे लहान लहान एफर्ट्स घेत असते. परवाच तिने मला माझ्या लग्नातल्या अल्बममधला एक फोटो पाठवला होता आमच्या दोघांचा, आणि त्याच्या खाली लिहिलं होतं तिने की एन्जॉय युअर डिसिजन्स. तर ते वाचल्यानंतर, ते पाहिल्यानंतर, तो तिचा मेसेज पाहिल्यानंतर माझ्यावरती ज्या जबाबदाऱ्यांचं ओझं मला वाटायचं ते आपोआपच नाहीसं झालं. आणि हे सगळे डिसिजन्स माझेच आहेत आणि ते मी एन्जॉय केलेच पाहिजेत. तर याची जाणीव मला झाली आणि आपोआपच माझ्या चेहऱ्यावरती हसू उमटलं. तर अशा पद्धतीने ती आम्हा प्रत्येकांसाठी काही ना काहीतरी करत असते, ज्यामुळे आम्हाला आनंद होईल किंवा आमच्या चेहऱ्यावरती एक हास्य उमटेल. आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनीच अशा छोट्या छोट्या गोष्टी एकमेकांसाठी केल्या पाहिजेत. ज्या नात्यांमध्ये आपण बांधले गेलेलो आहोत, जी लोकं आपल्या आजूबाजूला वावरतात, त्यांच्यासाठी आपण छोटे छोटे एफर्ट्स घेतले पाहिजेत. येत्या नव्या वर्षासाठी आपण हा संकल्प करूयात की आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी काही ना काहीतरी लहान लहान गोष्टी त्यांना आनंद देण्यासाठी करत राहणार आहोत. मनामध्ये ना नेहमी जाणीवेचा सहवास असावा की आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी करत आहे. कोणी आपल्याला वेळ देत आहे, कोणी आपल्याला आपल्या वाईट परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी साथ देत आहे, कोणी वेळेला आपल्याला कपभर चहा बनवून देत आहे, तर कोणी आपुलकीने आपली चौकशी करते. जेव्हा या सगळ्याची जाणीव आपल्याला होईल, आपल्या मनामध्ये नेहमी एक जाणीवेचा सहवास असेल, त्याच वेळेला आपण असे छोटे छोटे एफर्ट्स एकमेकांसाठी घेऊ शकणार आहोत. जर आपल्याला आपल्यासाठी कोण काय करतं याची जाणीवच नसेल तर आपण समोरच्या व्यक्तीसाठी काहीच करू शकणार नाही आहोत. ही जाणीव केव्हा होईल माहिती आहे? जेव्हा आपण आपल्या नात्यांकडे व्यवस्थित लक्ष देऊ. आपण लक्ष देऊ की कोण आपल्यासाठी काय करतं आहे. कोणी कोणासाठी काहीच करत नाही असं कधीच होत नाही. कधी ना कधी कोणी ना कोणी आपल्यासाठी काही ना काहीतरी केलेलं असतं आणि त्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. आपण इतरांसाठी छोट्या छोट्या गोष्टी केल्या पाहिजेत. कारण जर आपल्या मनातली जाणीवेची भावना संपली की मग नात्यांवर त्याचा अत्यंत वाईट परिणाम, अत्यंत नकारात्मक परिणाम दिसून येतो. तुम्हाला माहिती आहे, वेळ ही खूप क्षुल्लक वाटणारी गोष्ट आहे, पण समोरच्या व्यक्तीसाठी ती कधी कधी खूप महत्त्वाची असते. एखादी व्यक्ती जर दुःखात असेल, उदासीनतेमध्ये असेल, गोंधळलेली असेल किंवा एखाद्या नकारात्मक परिस्थितीमध्ये गुंतलेली असेल, तर त्यावेळेला जेव्हा आपण वेळात वेळ काढून त्या व्यक्तीची आपुलकीने चौकशी करतो, तेव्हा त्यांना जगण्यासाठी किती बळ येतं. इतरांचं केलेलं कौतुक त्यांना आणखी नवी कामं करण्यासाठी किती प्रोत्साहन देतं हे आपल्याला ठाऊकही नसतं.
इतरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हल्ली आपण विसरून गेलोय. आपण आपल्याच नादात इतके रमतो की समोरच्या व्यक्तीला आपली नितांत गरज आहे याची जाणीव देखील आपल्याला होऊ शकत नसेल तर मग आपण कुठेतरी चुकतोय. आपल्यासाठी कोण काय करतंय याची जाणीव असणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच कोणाला तरी आपली गरज आहे याची सुद्धा जाणीव असणं खूप गरजेचं आहे. कोण आपल्यासाठी काय करतंय त्याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बरेच मार्ग आहेत आणि त्यांपैकी एक छोटा मार्ग म्हणजे लहान लहान एफर्ट्स घेणं, जो अत्यंत साधा सोपा मार्ग आहे. किंवा जर कोणाला तरी आपली अत्यंत गरज आहे आणि ती व्यक्ती सतत आपल्याला सांगतीये तर मग तिथे आपण थोडासा वेळ काढून त्या व्यक्तीची चौकशी करणं किंवा तिच्यासोबत शांत बसून जरी आपण राहिलो तरी देखील त्या व्यक्तीला खूप छान वाटतं आणि हे केलं पाहिजे. आपण खूप लहान लहान चुका करतो आणि त्या चुका खूप मोठ्या होत जातात आणि त्याचा परिणाम नात्यांवरती वाईट दिसू लागतो. पुन्हा आपण काय करतो माहिती आहे, आपल्या चुकांवरती अतिशय सोयीस्कररित्या स्पष्टीकरण देतो. हातून चूक घडली आहे ह्याची सुद्धा आपल्याला जाणीव होत नाही आणि असंच कोरडं आयुष्य जगताना इतरांना त्याचा त्रास होतोय का इतकाही विचार करावासा आपल्याला वाटत नाही. जेव्हा आपल्या कृतीमधून समोरच्याचं समाधान होत आहे तर मग आपण एक जाणीवपूर्वक आयुष्य जगतोय असं समजायचं. आता हे सुद्धा शक्य नाही आहे की आपल्या प्रत्येकच कृतीमधून समोरच्याला समाधान मिळेल, कारण जर प्रत्येकालाच आपण समाधानी करत बसलो तर मग आपण आपलं आयुष्य जगूच शकणार नाही. पण आपण थोड्याफार तरी अशा गोष्टी करूच शकतो की ज्यामुळे समोरच्याला आनंद मिळेल, समाधान मिळेल, प्रोत्साहन मिळेल आणि त्याचं कारण आपण असो. नात्यांमध्ये ह्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नाही आहे की आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला आनंद होतोय, एकमेकांसाठी आपण काहीतरी करतोय, एकमेकांच्या आनंदाचं कारण आपण बनतोय आणि त्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग आपण जाणीवच जर नाही ठेवली, आपण एकमेकांसाठी काहीच जर केलं नाही तर त्याचा परिणाम संपूर्ण जीवनावरती होतो. संपूर्ण आपलं जे जीवन आहे ते नकारात्मक घडू लागतं. फक्त तक्रारीच जर उरल्या तर मग जाणीव कशी राहील की कोण आपल्यासाठी काय करतंय. तक्रारी पण असाव्यात, ते सुद्धा गरजेचं आहे, पण मग तक्रारींपेक्षा जास्त कोण आपल्यासाठी काय करतंय त्याच्या प्रती कृतज्ञता असणं खूप गरजेचं आहे. जाणीव असणं खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात जास्त गरजेचं म्हणजे एकमेकांसाठी, आपल्या नात्यांसाठी छोटे छोटे एफर्ट्स घेत राहणं. जेव्हा आपण हे लहान लहान एफर्ट्स घ्यायला सुरुवात करू त्यावेळेला इतरांसोबत आपलंसुद्धा आयुष्य खूप सुंदर होणार आहे आणि हेच करण्याचा संकल्प आपण येत्या नव्या वर्षासाठी करायचा आहे आणि त्याची सुरुवात आत्तापासूनच करायची आहे. बरं, तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नकात, कारण तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आवडतं, मला खूप आनंद मिळतो आणि असेच नवनवीन विषयांवरती व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. लवकरच आपण अशाच एका नवीन छान विषयासोबत व्हिडिओसोबत भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी लहान लहान एफर्ट्स घ्यायला तुम्हीही सुरुवात करा, मीही सुरुवात करते. बाय.